नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं या ठिकाणी दोन्ही संघटनांच्या वतीने मी स्वागत करतो आहे. सेव्ह NTC ही एक मूवमेंट सुरू झाली आहे, 1 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन या कंपनीने कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये जवळजवळ त्यांच्या 23 गिरण्यांचं प्रोडक्शन बंद करून ठेवलेलं होतं आणि ह्या 23 गिरण्यांमध्ये जवळजवळ 10,000 कामगार काम करीत आहेत आणि या 10,000 कामगार सध्या त्यांची उपासमार होत आहे, कारण त्यांना वेळेवर पगारही मिळत नाही आहेत आणि पगार जे मिळत आहेत ते फार तुटपुंजे पगार मिळत आहेत आणि त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा देशातल्या जवळजवळ 25 कामगार संघटनांनी घेतलेला आहे आणि ह्या 25 कामगार संघटनांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती फार मोठं प्रदर्शनही केलं होतं. त्यानंतर जवळजवळ 25 ते 30 खासदारांना म्हणजे 10 राज्यातल्या 30 खासदारांना आम्ही एकत्रित निवेदनही दिलं होतं की हा जो मुद्दा आहे, ह्या ज्या गिरण्या ज्या बंद आहेत त्या गिरण्या बंद पडलेल्या गिरण्या पूर्ववत चालू करण्याकरता पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा. त्यापैकी बहुतेक खासदारांनी त्या ठिकाणी हा प्रश्न मांडलेला होता. त्यानंतर 10 राज्यांमध्ये सुद्धा मोठमोठ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये इंटक आहे, HMS आहे, BMS आहे, AITVC, C2, PLF अशा मोठ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी सुद्धा या कामी फार प्रयत्न केलेले आहेत. पण अद्यापही केंद्र सरकारने मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल जे आहे त्यांनी आणखीन NTCने या गिरण्या पूर्ववत चालवण्याकरता कोणतेही पावलं उचललेली नाही आहेत आणि यापुढे कामगारांनी काय करायचं याबद्दल फार मोठं प्रश्न संघटनांपुढे उभा झालेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद या ठिकाणी निर्माण केलेली आहे, जी नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी जी निर्माण केली गेली आहे. आणखी ज्याच्यामध्ये 25 देशातल्या संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि त्या संघटनेचं जे अध्यक्षपद आदरणीय सचिन भावना यांनी दिलेलं आहे आणि त्या सचिन भावनी त्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर बरेच काही गोष्टी त्यातून मागे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 25 ते 30 हजार कामगारांनी टेक्सटाईल मिनिस्टर पियुष गोयल साहेब यांना स्वास्थ्यासाठी पत्र लिहूनही कळवलेलं आहे की आमची कशी उपासमार होत आहे आणि त्यापुढे आमचे संसार चालत नाही आहेत. तर अशा प्रकारे हे ज्या काही आंदोलनांनी आम्ही केलेली होती त्या आंदोलनाची थोडक्यात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. यापुढचं जे निवेदन आहे ते अध्यक्ष सचिन भाऊजी आपल्याला काढणार. कॉर्पोरेशनची जी एक समन्वय समिती सेव्ह NTCच्या नावाने देशभरातल्या 25 कामगार संघटनांनी एकत्रित करून केलेली आहे, त्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार मित्रांचा, बंधू-भगिनींचा मी मनापासून या निमित्ताने मी स्वागत करतो. आजची ही पत्रकार परिषद घेण्याची गरज यासाठी आहे कारण टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. ज्याचा उल्लेख माझ्या अगोदर गावडे यांनी केलं की हा विषय गेल्या 2-2.5 वर्ष हा चाललेला आहे. चालू असलेल्या संपूर्ण देशातल्या गिरण्या कोविडच्या नावाखाली बंद करण्याचा डाव हा केंद्र सरकार आणि विशेषतः नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त असलेले वस्त्रोद्योग विभाग आज घेण्याचं काम करतो आहे. या बाबतीत सर्व संघटना एकत्रित आले. त्यामध्ये मला आवर्जून सांगावं लागेल की CPI असेल, C2 असेल, इंटक असेल, आयटक असेल, HMS असेल, DMKची संघटना असेल, केरळातले जे वेगवेगळे संघटना असतील आणि तामिळनाडू, केरळा, पॉंडिचेरी, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असे सर्व मिळून घेऊन या 5-6 राज्यामध्ये आणि तेलंगणा या सर्व कामगार संघटना आम्ही संघटित करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर त्या पक्षातले जे या विषयासाठी एकत्रित येऊ इच्छितात असे सर्व सन्मान्य खासदारांची पण देखील एक शिष्टमंडळ वस्त्रोद्योग मंत्र्यांना आम्ही भेटण्याचं काम आम्ही केलं होता. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की केंद्र सरकारची जी नीती आहे डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली मोठमोठे जे कारखानदारी ज्या खाजगी मालकांकडनं घेऊन राष्ट्रीयकरण करून घेऊन या कामगारांना न्याय देण्यासाठी या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन जे चालवले जात होत्या ते बंद करण्याचा डाव होतो आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की याच
याचं नेतृत्व जे वस्त्रोद्योग मंत्री आहे आदरणीय पियुष गोयलजी हे त्या विभागातले मंत्री आहेत। मी यासाठी सांगितलं का टायमिंग, कारण योगायोगाने ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी दावा ठेवलेला आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे। आज आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून हेच आवाहन करण्यासाठी, नम्रपणे आवाहन करण्यासाठी आलो की ज्या लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं असे महाराष्ट्रातल्या 4 गिरण्या किंवा 5 गिरण्या हे दुर्दैवाने बंद होण्याचा होतो आहे। आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की या मिलं हे डबकाईला आले म्हणून बंद होत आहेत अशातला भाग नाही। चालू असलेल्या गिरण्या त्याहीसाठी असलेले त्यांना लागणारी जी निधी आहे ती निधीची पण तरतूद आहे। एवढंच नाही तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी NTCनी जी एक मिल आपण जे राज्य सरकारने घेतली त्याच्याऐवजी त्यांना TDR देणे अपेक्षित आहे आणि ते TDRची देखील मोठ्या प्रमाणावरती तरतूद राज्य शासनाने केली असून त्यातून मिळणारी जी काही 500, 700, 800 कोटी जी काय असेल ती निधी देखील त्यांच्याकडे तरतूद करून कामगार आहेत आणि 12,000 कामगारवरती अवलंबून असलेलं जर आपण कुटुंब पाहिलं आणि डायरेक्ट इनडायरेक्टली आपण जर बघितलं तर 30 ते 40 हजार लोकांवरती परिणाम करणारा हा दुर्दैवी निर्णय। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की बा या बाबतीतला प्रश्नाला त्यांनी तातडीने दखल घेतली पाहिजे। एक आमची त्यांची बैठक झाली, आम्ही त्यांना वारंवार या विषयावरती बैठकीला वेळ मागतोय, ते वेळ देतील अशी आमची अपेक्षा होती परंतु अद्यापही वेळ मिळालेली नाही आहे। आणि म्हणून राज्यसभेचे प्रतिनिधी जे आपल्या राज्यातलेच करत आहेत नेमकी यांची या कामगारांच्या बद्दलची भूमिका काय आहे। आणि एवढंच नाही तर या डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली हजारो कामगार महाराष्ट्रातले बेघर होणार आहेत, त्यात त्यांची भूमिका नेमकं त्या कशा प्रकारे ते सांगतायत हे तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं पाहिजे। म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेण्याचं काम केलं आहे। आणि एवढंच नाही तर 5 राज्याचे मुख्यमंत्री, त्यात आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांशी माझी बैठक झाली, भेट झाली। त्यांनी देखील ठरवलेलं आहे की वेळ आली तर आम्ही कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्रातले गिरण्या बंद होऊ नये म्हणून ते नेतृत्व करायला तयार आहेत। आणि असे 5 राज्यातले, मग तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल या आणि मध्य प्रदेश तर BJP शासित आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त असलेले असे 4-5 राज्यांपैकी 4 राज्याची लोक एकत्रित यायला तयार आहेत। आणि राज्याचे मुख्यमंत्रीचं शिष्टमंडळ पण माननीय देशाच्या पंतप्रधानाला देखील भेटण्यासाठी आम्ही तो प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून या कामगारांना आणि विशेषतः जे अनेक वर्ष या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये काम करण्याची लोक आहेत आणि ज्या मालकांकडनं या गिरण्या घेण्याचं काम करून राष्ट्रीयकरण करून घेऊन या लोकांना न्याय देण्यासाठी या जमिनी घेतल्या गेल्या होत्या, आज ते होत नाही आहे। दुसरी गोष्ट, वस्त्रोद्योग विभागाने जॉईंट व्हेंचरच्या नावाखाली मुंबई शहरातल्या काही लोकांना या अगोदर देखील मोठ्या प्रमाणावरती मिलची जमिनी देण्याचं काम केलेलं आहे। अर्थात त्याची CBI चौकशी चालू आहे, त्याची वेगवेगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून चाललं आहे, काही लोक कोर्टात गेलेले आहेत। आमचं म्हणणं हेही आहे की एका बाजूला एअर इंडियासारखा प्रायव्हेटायझेशन तुम्ही करता, दुसऱ्या बाजूला जॉईंट व्हेंचरच्या नावाखाली या NTCतल्या गिरण्यांना पण देता, नेमकं केंद्र सरकारचं या बाबतीतलं धोरण काय? आमचं स्पष्ट मत आहे की प्रायव्हेटायझेशनला आमचा विरोध आहे, पण जर प्रस्ताव केंद्र सरकार जर द्यायला तयार असेल की टाटा जसं एअर इंडियाच्या धर्तीवरती आहे ते कामगार चांगले मॉडर्नायझेशन करून कामगारांना जर ते रोजगार देणार असतील, कामगारांना जर ते काम देणार असतील, त्यांची सर्व्हिस कंडिशन्स पण व्यवस्थित ठेवून करणार असतील तर असं काही प्रस्ताव त्यांच्यासमोर आहे का? त्याचाही देखील विचार केंद्रामध्ये असलेले सर्व कामगार संघटना करायला तयार आहेत। पण कुठलं सरकार सांगतोय की वस्त्रोद्योग मंत्री सांगतात की हा काय विषय आता आमच्या अतिरिक्त नाही आहे, नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन आहे, त्यांनी त्यांच्या स्तरावरती घ्यावं, ही दुर्दैवी बाब आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी या बाबतीत लवकर बैठक घेऊन या सर्व विषयावरती मार्ग काढण्यासाठी आम्हाला वेळ द्यावी असा आमचा आग्रह राहणार आहे। या बाबतीत जसं माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी चर्चा झाली तसेच आदरणीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी पण आम्ही भेटण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यांनी देखील सांगितलं आहे की असं जर शिष्टमंडळ कुठचं तयार असेल तर आम्ही देखील त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही येऊ। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त 25 संघटना देशाच्या स्तरावरती आयटक किंवा
BJPला सोडून बाकीचे आहेत अशातला भाग नाही. BMS पण देखील, भारतीय मजदूर सभा देखील, त्यांनी देखील या विषयावरती आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून अपेक्षा आहे की यातून लवकर मार्ग निघावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की NTCमध्ये आणि गिरण्यांच्या चाळीमध्ये राहणारी जी लोकं आहेत, मोठ्या प्रमाणावरती एका बाजूला मिल चालू करायची नाही, मिल बंद करायची, दुसऱ्या बाजूला त्या NTCतल्या असलेल्या रहिवाशीला कुठचीही देखरेख इमारतीची करायची नाही आणि त्यांना नोटिसेस देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो आहे. आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जरी झालं तरी एकही माणसाला आम्ही बेघर होऊ देणार नाही, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही वेळ आली तर संघर्ष उभं करू. तशातली बैठक देखील आम्ही घेतलेली आहे. काही लोकांनी भारत मातामध्ये आंदोलन देखील केलेले आहेत. या विषयावरती पण देखील सर्वपक्षीय खासदार लवकरात लवकर वस्त्रोद्योग मंत्री असतील किंवा केंद्रामध्ये सचिव असतील त्यांच्याशी आम्ही भेटू आणि त्यांच्याकडे आमचं म्हणणं आणि मागणी आहे की या बाबतीत देखील धोरण त्यांनी जाहीर करावं. राज्य सरकारकडनं आम्ही प्रस्ताव दिला होता की जर NTCला या गिरण्यातल्या असलेल्या चाळी आहेत त्यामध्ये तुम्हाला देखरेख करता येत असेल तर तुम्ही या चाळी म्हाडाला हस्तांतर करा. म्हाडा याची देखरेख करायला तयार आहेत, म्हाडा याची पुनर्बांधणी करायला तयार आहेत आणि पुनर्बांधणीतून मिळणारे जे अतिरिक्त गाळे असतील त्यात देखील काही गाळे हे आपण NTCला परत वळते करून देऊ शकतो. एका बाजूला स्वतःहून काय करायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्यालाही काय करून द्यायची नाही अशी आडमुखीची भूमिका घेऊन दुर्दैवाने या पावसाळ्यामध्ये जर मृत्युमुखी झालेत किंवा NTCतल्या जर चाळीला काय झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र शासनाकडे राहणार आहेत. या दोन्ही किती गिरण्यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यात किती कामगारांचं मोठं नुकसान होणार? 23 गिरण्या आहेत आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 10 ते 12,000 म्हणजे डायरेक्ट 10,000 आहेत, 2,000 इनडायरेक्टली आहेत आणि जे त्याच्यावरती अवलंबून असलेले जे कामगार आहेत त्याची संख्या 3-4 हजार झाली आणि त्यांचे कुटुंब जर पकडले तर 30 ते 35 हजार लोकांवरती परिणाम होणारा हा निर्णय देशव्यापी आहे. यामध्ये केरळाला काही गिरण्या आहेत, कॅलकटाला आहेत, तामिळनाडूला काही गिरण्या आहेत, गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहे आणि देशाच्या स्तरावरती 23 गिरण्या आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये 6 गिरण्या आहेत टोटल. मग त्यात एक बार्शी एक आहे, अचलपूर आहे आणि मुंबईमध्ये असे मिळून घेऊन 6 गिरण्या आहेत. तेही बंद करण्याचा डाव होतो आहे आणि मी परत एकदा उल्लेख करतो की गिरण्या लॉस होत आहेत म्हणून बंद होत नाही आहे. कोविडच्या नावाखाली जे बंद केलेले आहेत अजून सुरू झाले नाही, त्याची देखरेख देखील होत नाही आहे, मशिनरीवरती मेंटेनन्स पण होत नाही आणि म्हणून अप्रत्यक्ष बंद करण्याचा डाव आहे असा आमचा आरोप आहे. सर त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की हे आम्हाला काम ही नाही आहे, हमको हे चलाना ही नाही आहे. मग आमचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीयकरण करण्याची भूमिका तुम्ही घेतली, दुसरा डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली तुम्ही एअर इंडिया विकताय, LIC विकतायत, हाही आहे, BPT विकलेली आहे, माझगाव डॉकमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती समस्या निर्माण झालेली आहेत. मग नेमकं भूमिका काय? आमचा त्यांना प्रश्नच आणि प्रश्नाच्या माध्यमातून हाच त्यांना जाब विचारण्याचा आहे की तुमचा प्रस्ताव काय? मग हे कामगारांना वारेवरती सोडायचं का? आणि आज यासाठी ही प्रेस घेतलेली आहे की सन्मान्य पियुष गोयलजी योगायोगाने मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि प्रतिनिधित्व करतात आणि आज ते राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांच्या वेदण्याच्या बाबतीत त्यांचं का लक्ष वेधलं जात नाही आहे, का त्यांची काय भूमिका आहे? मग फक्त प्रतिनिधित्व तुम्ही महाराष्ट्राचं करायचं आणि महाराष्ट्रातल्या या कामगारांना वाऱ्यावर सोडायचं का? हा एक खोचक प्रश्न आमचा त्यांच्यासमोर आहे. राज्यातले 48 खासदार नेमकं काय करतात? 48 खासदारांपैकी मुंबईतले जे संबंधित खासदार आहेत आणि बाकीचे खासदार आहेत यांच्याशी आमची चर्चा चाललेली आहे. एक खासदार तर हनुमान 40च्या मागे लागल्यामुळे, कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये अचलपुरी गिरणी येत आहेत, अर्थात त्यांनी देखील हाऊसमध्ये मांडलं होतं पण ते त्यांचा आता थोडा ट्रॅक जरा चेंज झाल्यामुळे मी त्याच्यात जास्त जाऊ इच्छित नाही. पण बाकी सर्व सन्मान्य खासदार, स्वतः संजय राऊतजी, विनायक राऊतजी, सर्व अरविंद सावंतजी जे भारतीय कामगार सेनेचे पण जे अध्यक्ष आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून घेऊन एक शिष्टमंडळ सर्वपक्षीय, मग त्याच्यामध्ये DMKचे पण खासदार होते, CPI CPMचे केरळातले खासदार होते, ह्यांनी शिष्टमंडळ घेऊन मंत्री महोदयांना भेटून सांगितलं. मंत्री महोदयांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे आम्ही काय चालू शकणार नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं तुमचा प्रस्ताव द्या. तर त्यांनी उलट आमच्याकडनंच प्रस्ताव मागितला. तर आम्ही प्रस्ताव त्यांना हेच दिलं होतं की तुम्ही चालू करा, पण तसंच कुठचाही प्रस्ताव त्यांच्याकडनं आलेला नाही आणि योगायोगाने आज ते आमचं महाराष्ट्रातून निवडून जात आहेत. तर त्या माध्यमातून त्यांचा आम्हाला प्रश्न आहे की या प्रश्नाच्या बाबतीत देखील त्यांनी कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट करावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. अगोदरच त्यांची भेट घेतली,
त्यांचे PS बरोबर पण मी संपर्कात आहेत. आज तुमच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्वरित ही भेट द्यावी, कारण योगायोगाने ते मुंबईत आहेत, कारण शक्यतो ते मुंबईत जास्त नसतात, दिल्लीला असतात. आणि या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी चर्चा करून त्यांचा नेमका प्रस्ताव काय ते देऊन याच्यातून मार्ग काढावा, हा त्यांना आमचा प्रश्न आहे.